12वे ज्योतिर्लिंग आहे घृष्मेश्वर। ही कथा अत्यंत सुंदर आहे, लक्ष देऊन सर्वांनी ऐकायची आहे। बघा, भारद्वाज वंशामध्ये सुदेहा आणि सुधर्मा नावाचे पती पत्नी होते। सुदेहाची पत्नी जी आहे, सुधर्माची जी पत्नी आहे सुदेहा, अनेक वर्ष झाली हिला मुलबाळ नव्हतं होत। आता या संसारातले लोक असे आहेत महाराज, एखाद्याला जर मुलबाळ होत नसेल ना, आपण त्या बाईची सांत्वना केली पाहिजे, काळजी करू नको, होईल, कोणाला उशिरा होतं आणि मुलबाळ होणं ही काही आपल्या हातामध्ये नसतं। भगवान परमात्म्याने कृपा जर केली, प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते महाराज। एखाद्या बाईला जर मुलबाळ होत नसेल तर तिला दोष देऊन मोकळे होऊ नका। लोक काय वाईट म्हणतात, ही वांज आहे। अरे, आपल्या बोलताना आपली जीभ का नाही जडत महाराज? आपल्या जिभेला वेदना का होत नाही? एखाद्या बाईला जर कमी वयात तिचा नवरा मरण पावला तर लोक सांगतात, तुला ना ही पूजा करायला चालत नाही, तुला महादेवाच्या मंदिरात जायला चालत नाही, तुला ती पूजा करायला चालत नाही। का आपला स्वभाव आपण असा बनवला महाराज? वास्तविक तुमच्या खऱ्या आधाराची त्या बाईला त्यावेळेला गरज असते। तिचा नवरा मेलेला असतो, ती एकटी पडलेली असते, अशा वेळेला आपण तिला सोबत घेतलं पाहिजे। तुला हे चालत नाही, तुला ते चालत नाही, आपल्याला सगळंच चालतं, तिला काहीच चालत नाही। माणसाने माणुसकी म्हणून तरी माणसाने माणसाशी माणसासम वागणे। ज्या लोकांना आपल्या प्रेमाची गरज आहे ना, मग ती विधवा स्त्री असेल, एखाद्या बाईला बाळ होत नसेल, अशा स्त्रियांना आपण आधार दिला पाहिजे, आपण मदत त्यांना केली पाहिजे, आपण प्रेम त्यांना दिलं पाहिजे, आपल्या सोबत घेऊन चाललं पाहिजे। आधीच ती बाई दुःखी ना आपण बोलून तिला आणखी दुःखी करायचं, हा कुठला नियम आहे? हा कुठला धर्म आहे? ज्या वेळेला या सुदेहाला सगळं गाव बोलायला लागलं, हिला बाळ होत नाही, ही वांज आहे, स्वतःच्या काळजावर दगड ठेवला आणि स्वतःच्या बहिणीचं लग्न स्वतःच्या नवऱ्याबरोबर लावून दिलं। तिचं नाव घृष्मा। सुदेहाची लहान बहीण होती घृष्मा, स्वतःच्या बहिणीबरोबर लग्न लावून दिलं। एका स्त्रीने आपल्या पतीचं लग्न दुसऱ्या बाईबरोबर लावून द्यावं, यासारखं दुःख तिच्या जीवनामध्ये काय असेल महाराज? ही घृष्मा मात्र भगवान शिवाची महान भक्त होती, तिला एक सुंदर बाळ झालं। परंतु ही सुदेहा होती, ही स्वतःचं बाळ मानायची, स्वतःच्या बहिणी स्वतःच्या मुलावर जेवढं प्रेम कोणी करणार नाही एवढं प्रेम त्या बाळावर करायची। तरी या समाजाने तिचा आई म्हणून स्वीकार केला नाही। लोक म्हणायची, हिचं बाळ नाही, हिच्या बहिणीचं बाळ आहे। वाटलं मोठं झाल्यावर तरी हा समाज माझा स्वीकार करेल। लग्न केलं मोठं झाल्यावर मुलाचं, तरी लोक म्हणायचे घृष्मेची सून आहे, सुदेहाची नाही। सुदेहाला तर बाळच झालं नाही। माणसाला दुःख ज्या वेळेला प्रमाणापेक्षा जास्त होतं, मर्यादेपेक्षा जास्त होतं, त्यावेळेला माणूस चुकीचं पाऊल जीवनामध्ये टाकत असतो। जे या ठिकाणी सुदेहाने टाकलं, त्या तो मुलगा जो होता, रात्री झोपलेला असताना त्याला मारलं आणि नदीमध्ये नेऊन फेकून दिलं। सकाळी सोनबाई झोपेतून उठली, रक्ताने भिजलेला पलंग पाहिला, किंचाळली, सर्व रडायला लागले। त्या ठिकाणी घृष्मेने विचार केला, कोणी मारलं असेल माझ्या मुलाला? परंतु रोजचा तिचा नियम होता, पार्थिव शिवलिंग तयार करायची, पूजा झाली की नदीत नेऊन प्रवाहित करायची। आजही मुलगा मरण पावला, पण तिने तिचा नियम नाही सोडला। पार्थिव शिवलिंग तयार केलं, पूजा केली, नदीत नेऊन प्रवाहित केलं। साक्षात भगवान शिव प्रकट झाले। भगवान शिव रडायला लागले, अगं घृष्मा, तुझा मुलगा मरण पावला, एवढं दुःख तुझ्या जीवनात आलं तरी तू तुझा नियम नाही सोडला। आवाज दिल्यानंतर झोपेतून मुलगा उठून यावा तसा नदीतून चालत आला। तुला माहिती आहे, तुझ्या मुलाला कोणी मारलं? तुझ्या सख्या बहिणीने मारलं, आता मी तिला जिवंत ठेवणार नाही। घृष्मा म्हटली, खबरदार देवा, माझ्या बहिणीच्या केसाला जरी धक्का लावला तर? का? आज हा मुलगा मला तिच्यामुळेच तर प्राप्त झाला। हा संसार इतका विचित्र आहे, तिला एवढी छोटीशी अपेक्षा होती की या संसाराने माझा आई म्हणून स्वीकार करावा। जेव्हा दुःख प्रमाणाच्या बाहेर गेलं तेव्हा चुकीचं पाऊल तिने टाकलं, पण माझ्या बहिणीवर माझी कुठलीच नाराजी नाही। आणि मग भगवान परमात्म्याचाही कंठ सद्गदित झाला। भगवान परमात्म्याने त्या घृष्मेला आशीर्वाद दिला
की आजपासून सदैव तुझ्यावर, तुझ्या बहिणीवर माझी कृपा या ठिकाणी होईल आणि सदैव मी तुझ्या नावाने या ठिकाणी राहील. म्हणून तिच्या नावाने भगवान शिव त्या ठिकाणी स्थित झाले. ते 12वं ज्योतिर्लिंग. बोलिये घृष्मेश्वर भगवान की जय. एखाद्या वेळेला सुनबाईला सासूबाईने केलेली एखादी गोष्ट नाही आवडली, मग तुमची सासू चुकीची आहे असं होऊ शकत नाही. होऊ शकतं तिच्या जागी ती बरोबर असेल, तुमच्या जागी तुम्ही पण बरोबरच असाल. म्हणून या हावऱ्या मनाला सांगितलं पाहिजे, हे सतत भटकत असतं. मेलेल्याला कोणी घरात ठेवत नाही. घरमालकाला वाटलं पोपट मेला, लगेच त्या ठिकाणी पिंजऱ्याचं तो दरवाजा उघडला, पोपटाला हातात घेतलं आणि फेकून दिलं. जसं फेकून दिलं, पोपटाने आकाशामध्ये उंच भरारी घेतली. पोपटाचा प्रश्न काय होता? या पिंजऱ्यातून माझी सुटका कधी होणार? असे पोपट कितीतरी आपल्या कथेमध्ये पण बसलेले आहेत, ज्यांनी स्वतःला पिंजऱ्यात बांधून घेतलेलं आहे. म्हणून पिंजऱ्यातून सुटका आपोआप होत नाही, त्यासाठी पोपटासारखे नाटकं पण करावे. मी सांगितलं ना तुम्हाला त्या दिवशी, कधी कधी उगाच म्हणायचं आजकाल ना डोळ्यांनी दिसतच नाही. मग सुनबाई म्हणेल डोळ्यांनी दिसत नाही, घरी राहिल्यापेक्षा कथेत जाऊन बस. पिंजऱ्यातून सुटका करायची आपल्याला. आता ना पायाने चालणंच होत नाही. बहिरं झालं पाहिजे माणूस जीवनामध्ये. जो बहिरा झाला तो मोठा होतो जीवनात. बहिरं झाल्याशिवाय मोठं होता येत नाही. आपली निंदा करणारे आपल्या आजूबाजूला खूप असतात. त्या निंदेकडे जर आपण लक्ष दिलं, निंदा म्हणा की स्तुती म्हणा, स्तुती जर माणसाने स्वतःची जास्त ऐकली तर माणसाला अभिमान होतो, आणि निंदा जर जास्त ऐकली तर दुःख होतं. म्हणून निंदा आणि स्तुती या दोन्ही पासून दूर राहिलं पाहिजे. निंदा आणि स्तुती यांच्यापासून आपण स्वतःला त्या ठिकाणी वंचित ठेवलं पाहिजे. कधी कधी बहिरं होऊन जीवन जगलं पाहिजे. स्तुती केली तरी ऐकू येऊ नये, निंदा केली तरी ऐकू येऊ नये. अवगुण आपुले अंतरी दिसती, करी चिंता त्याची, करू नको निंदा कोणाची. माणसाचं एक बोट नेहमी दुसऱ्याकडे जात असतं. याने ना असं केलं, हा ना तसा वागला, तो ना तसा वागला. पण माणसाने एक बोट दुसऱ्याकडे करत असताना उरलेली 3 बोटं आपल्याकडे असतात. याचा माणसाने नेहमी विचार केला पाहिजे. दुसरा 1 पट मूर्ख असेल तर आपण 3 पट मूर्ख ठरतो. लक्षात घ्या, उरलेली 3 बोटं आपल्याचकडे असतात. कायम या जगतात याची त्याची निंदा केल्यापेक्षा, मी नेहमी सांगत असते, निंदा कोणी नाही करत. ज्याला कुठलंच काम नसतं, ज्याला कुठलंच काम नाही तेच दुसऱ्याची निंदा करतात. जे स्वतः जीवनात काही करत नाही त्यांना कामं नसतात, मग ते दुसऱ्यांची निंदा करतात. मी नेहमी सांगत असते, मोकड्या माणसाच्या गळ्यात ना खलबत्ता बांधलेला असतो. मोकड्या माणसाच्या गळ्यात खलबत्ता बांधलेला असतो. जिथं जातात त्याचं कुटतच बसतात. काही लोकांना कुठलेच कामं नसतात, मग काय काम करावं म्हणून याचं त्याचं उखाड्या पाखाड्या ते काढत असतात. परंतु कायम दुसऱ्याची निंदा केल्यापेक्षा अवगुण आपुले अंतरी दिसती, करी चिंता त्याची. कबीरदास महाराज म्हणतात, बुरा जो देखन मैं चला, बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा अपना मुझसा बुरा न होय. माझ्यासारखाच वाईट या जगतामध्ये कोणी मला सापडला नाही, कबीरदास महाराज म्हणतात. म्हणून इतरांची निंदा कधी करू नये. जीवनात एखाद्याने केलेली एखादी गोष्ट, माझं वाक्य नीट लक्ष देऊ नाही का, जीवनात एखाद्याने केलेली एखादी गोष्ट जर तुम्हाला आवडली नाही तर सरळ त्याला दोष देऊन मोकळे होऊ नका. कदाचित होऊ शकतं त्याच्या जागी तो बरोबर असेल, होऊ शकतं ना. प्रत्येकाची आवड निवड ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या असतात. जसं माझ्या गळ्यामध्ये ही ओढणी मी घेतलेली आहे, हा रंग ना मला अजिबातच आवडत नाही. तुम्हाला आवडतो का? सोपा प्रश्न आहे. माझ्या गळ्यात जी ओढणी आहे हा रंग मला अजिबात आवडत नाही, तुम्हाला आवडतो का? कमालच आहे. मराठी सोपी आहे ना माझी. माझा अगदी सोपा प्रश्न आहे तुम्हाला. हा रंग मला अजिबात आवडत नाही, तुम्हाला आवडतो का? मग मोठ्याने हो तर म्हणा. चुकलं तर कधी फासावर जायचं नाही आपल्याला. हा रंग मला आवडत नाही, तुम्हाला आवडतो, बरोबर आहे की नाही. इथे जो हार ठेवलेला आहे झेंडूचा,
मला हा हार अजिबातच आवडत नाही. तुम्हाला आवडतो का? आवडतो? मला नाही आवडत, तुम्हाला आवडतो. मग मला सांगा, तुमचं बरोबर आहे की माझं बरोबर आहे? दिमाग की बत्ती जलाओ. तुमचं बरोबर आहे की माझं बरोबर आहे? हा, मोठ्याने सांगा. तुमचं बरोबर आहे की माझं बरोबर आहे? आ वा, टाळी होऊ द्या. दोघांचंही बरोबर आहे. तुमच्या जागी तुमचं बरोबर आहे, माझ्या जागी माझी इच्छा आहे. नाही आवडत मला एखादा रंग, मला जबरदस्ती थोडीच आहे. माझी इच्छा आहे. माझ्या आवडीनिवडी तुमच्यापेक्षा वेगळ्या असू शकतात, तुमच्या आवडी माझ्यापेक्षा वेगळ्या असू शकतात. याचा अर्थ असा नाही मला हा रंग आवडत नाही म्हणून तुम्हाला आवडतात म्हणून तुम्ही चुकीचे आहात आणि मी बरोबर आहे, असं होऊ शकत नाही. एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नाही पण ती मला आवडते, याचा अर्थ मी चुकीची असं होतं का? नाही. माझी आवडीनिवडी तुमच्यापेक्षा वेगळ्या असूच शकतात. प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे. बरं, माझं हे जर उत्तर तुम्हाला मान्य असेल की तुमच्या जागी तुम्ही बरोबर आहात आणि माझ्या जागी मी बरोबर आहे, त्यांनी हात उंच करायचा आहे. आता स्वतःचा एक फोटो काढून ठेवा असाच आणि स्वतःच्या घरी लावा. ज्या दिवशी तुम्हाला एखाद्याची गोष्ट आवडणार नाही आणि तुम्ही त्याची निंदा कराल, स्वतःच्या फोटोकडे बघा. आपण भागवतात कबूल केलं होतं शिवपुराणमध्ये की त्याच्या जागी तो बरोबर आहे, आपल्या जागी आपण बरोबर आहे. म्हणजे आपण कुणाची निंदा करणार नाही. एखाद्याची एखादी गोष्ट नाही आवडली आपल्याला, याचा अर्थ त्याला दोष देऊन मोकळं व्हायचं नाही. तो चुकीचाच आहे असं होऊ शकत नाही. होऊ शकतं त्याच्या जागी तो बरोबर असेल, तुमच्या जागी तुम्ही बरोबर असाल. हेच उत्तर कायम लक्षात ठेवा, म्हणजे जीवनात दुःख नाही होणार तुम्हाला. एखादी गोष्ट आपल्या सुनबाईने केलेली आपल्याला आवडली नाही, मग ती चुकीची आहे का? नाही. तिच्या जागी ती बरोबर असू शकते. याचा अर्थ तुम्ही पण चुकीच्या नाही, तुमच्या जागी तुम्ही पण बरोबर आहात. तिचा काळ वेगळा आहे, तुमचा काळ वेगळा आहे, म्हणून तुमचे मतभेद त्या ठिकाणी होतात. बरोबर आहे ना? तिच्या जागी ती बरोबर आहे, तुमच्या जागी तुम्ही पण बरोबर आहात. तुम्ही दोघी पण चुकीच्या नाही, पण परिस्थिती वेगळी आहे. जीवनामध्ये हेच लक्षात ठेवायचंय. एखाद्या वेळेला सुनबाईला सासूबाईने केलेली एखादी गोष्ट नाही आवडली, मग तुमची सासू चुकीची आहे असं होऊ शकत नाही. होऊ शकतं तिच्या जागी ती बरोबर असेल, तुमच्या जागी तुम्ही पण बरोबरच असाल. प्रत्येकाचे मतं वेगळे असू शकतात महाराज. आपले मतं दुसऱ्यावर लादण्यात अर्थ नाही. प्रत्येकाचे मतभेद, प्रत्येकाचे मतं, प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या सगळ्या वेगळ्या असू शकतात. हा सिद्धांत पटवून देण्यासाठी मी तुम्हाला ओढणीचा आणि या हाराचा दृष्टांत दिला होता. तुमच्या माहितीसाठी सांगते, मला ही ओढणी पण आवडते, हा हार पण मला आवडतो. फक्त तुम्हाला पटवून देण्यासाठी, मी सिद्धांत पटवून देण्यासाठी हा दृष्टांत तुम्हाला इथं दिला होता. मला आवडली नसती तर मी गळ्यात घालून थोडीच आली असते. मला जी आवडणारच नाही ती का करेल मी? आणि म्हणून जीवनात कितीही चांगलं जगा, कितीही चांगलं वागा, हा समाज जो आहे ना, हा 100 पैकी 100 मार्क्स आपल्याला कधीच देणार नाही. आपल्याला वाईट ठरवणारे दूरचे नसतात, ते आपल्या घरातलेच असतात. दूरचे लोक आपल्याला, दूरच्या लोकांपासून धोकाच नाही आपल्याला, आपल्याला धोका आपल्या जवळच्या लोकांपासून आहे. म्हणून आमचं शास्त्र सुद्धा सांगतं, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. दुर्जन माणसाला पहिली जयहरी घातला पाहिजे. दुर्जन माणसाला म्हटलं पाहिजे, तुमच्यासारखे माणसं अहो भद्रावतीत नाही, पहिला नमस्कार त्याला केला पाहिजे. दुर्जनम प्रथमम वंदे. सज्जन माणसाला नमस्कार केला नाही तर तो रागावणार नाही, कारण तो सज्जन आहे. दुर्जनाला पहिला नमस्कार घातला पाहिजे. या समाजामध्ये किती चांगलं जगा, किती चांगलं वागा, हा समाज आपल्याला 100 पैकी 100. आणि दुसऱ्याने आपली पाठ थोपटावी याची वाटच बघायची नाही. एखाद्या दिवशी आपण केलेलं चांगलं कार्य जर आपल्याला आवडलं ना, आरशाच्या समोर जायचं, मग पुढे काय करायचं, आपला हात असा वर घ्यायचा आणि म्हणायचं, वा शाबाश, काय चांगलं काम केलंस आज. स्वतःला स्वतः शाबासकी द्यायची, दुसऱ्याने शाबासकी द्यायची वाट पाहायची नाही. दुसरा देईल तेव्हा देईल, आपण स्वतःला शाबासकी देऊन टाकायची, वा फार चांगलं काम केलं आज तू. म्हणून
स्वतःला आनंद द्यायचा असेल, मी महिला मंडळींना पण सांगत असते, स्वतःसाठी पण जगायला शिका. उभं आयुष्य दुसऱ्यांसाठी, घरादारासाठी, मुलाबाळांसाठी, नवरा सासू सासरे हे सगळं तर करतोच आपण, करायचंही आहे. पण हे सगळं करत असताना कधीतरी स्वतःला पण थोडासा वेळ द्या. स्वतःला आनंदित ठेवा. स्वतःला स्वतः म्हणा, हा आज ना मी खूप सुंदर दिसतेय. दुसऱ्याने सुंदर म्हणायची वाट काय बघायची. काही लोक म्हणतात ही नाही ना, मग आमची सूनबाई ना एवढी मेकअप करते, एवढी मेकअप. अरे करू दे, तिचं वय आहे. मी त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, वय आहे तोपर्यंत मेकअप करून घ्या. एकदा चेकअप चालू झालं की मेकअप करायला वेळ मिळणार नाही. जोपर्यंत वय आहे तोपर्यंत बिंदास मेकअप करायचं, कोणी काही म्हटलं तरी हरकत नाही. सुंदर मेकअप करायचं. मेकअप करणं म्हणजे काही वाह्यातपणा नाही. स्त्रीचा तो शृंगार असतो, स्त्रीचं ते लेणं असतं. राधाराणी पण नटायची, रुक्मिणी माता सुद्धा शृंगार करायची, आई जगदंबा पण शृंगार करायची. शृंगार करणं म्हणजे वाईट थोडीच आहे महाराज. शृंगार करणं वाईट नाही, जरूर केला पाहिजे. आपलं लेणं आहे ते, आणि कुणी थोडी करू शकतं, आपण करू शकतो. आपल्याला दिलंय भगवान परमात्म्याने ते. दुपारी आमच्या त्या ढवळे मॅडम आल्या, त्यांनी माझ्यासाठी सुंदर गजरा बनवून आणला. म्हणे माई, माझा गजरा आज तुम्ही लावाल ना? म्हटलं बिलकुल, का नाही लावणार. तुम्ही एवढ्या प्रेमाने आणल्यावर मी लावणार नाही असं होऊच शकत नाही. ते केस आहे कशासाठी? गजरा माळायसाठीच तर आहे. मग शृंगार करायचा नाही तर काय? संसारिक लोकांसाठी शृंगार तर करतो, कधी कधी देवासाठी पण शृंगार करून बघा, ईश्वरासाठी पण शृंगार करून बघा. घरात कोणाचं लग्न असल्यावर कोणी नटेल महाराज, घरात कोणाचं बारसं असल्यावर कोणी नटेल. भागवतात पण नटून यायचं, शिवमहापुराणामध्ये पण शृंगार करून यायचा. तो भगवान परमात्म्यासाठी शृंगार आहे. म्हणून कधी कधी वेळ द्या. मी महिला मंडळींना सांगत असते, जेव्हा घरात कोणीच नसतं ना, घराची कडी, दरवाजाची कडी आतमधून लावून घ्यायची. पुढचं सांगा. दरवाजाची कडी आतमधून लावून घ्यायची, मोठ्या आवाजात मस्त एखादं भजन लावायचं आणि एकटंच नाचत बसायचं घरात. कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेणं सोडा, द्यायला शिका लोकांना टेन्शन. आपल्याकडे बघून बघून लोक एवढे जडले पाहिजे, एवढे जडलं पाहिजे, एवढं खुश राहायचं, एवढं खुश राहायचं माणसाने. आपल्यावर जळणाऱ्याने विचार केला पाहिजे, याच्या जीवनात आनंदच कोणता, एवढा खुश असतो हा. जळणाऱ्याला आणखी जळवलं पाहिजे, पण आपण खुश राहिलं पाहिजे. कारण जीवनामध्ये आनंद असला तर जीवनात गेलेलं सुख सुद्धा परत येईल. पण जीवनात दुःख ठेवाल, असलेलंही जवळचं निघून जाईल. आनंद ठेवा जीवनात. आनंद जीवनात राहिला, जगातलं सगळं सुख आपल्या पायाजवळ यायला वेळ लागणार नाही. लक्षात घ्या. तो आनंद आपण आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी ठेवला पाहिजे. तो आनंद आपण आत्मसात केला पाहिजे आणि आनंद जीवनामध्ये राहावा म्हणून सच्चिदानंदाला शरण गेलं पाहिजे. या 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन करत असताना पहिलं ज्योतिर्लिंग सांगितलं, सौराष्ट्रे सोमनाथम च. सौराष्ट्रे सोमनाथम च. पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ. याची निर्मिती कुठे झाली तर सौराष्ट्र म्हणजे गुजरातमध्ये हे आहे. आणि सोमनाथ याला का म्हणतात, याची निर्मिती कोणी केली तर असं म्हणतात, दक्ष प्रजापतीला अनेक कन्या होत्या आणि या अनेक कन्यापैकी 27 कन्या ज्या आहे, ज्या चंद्राला दिल्या होत्या. चंद्राबरोबर लग्न झालं होतं. 27 कन्या म्हणजे 27 नक्षत्र. 27 कन्या त्या ठिकाणी चंद्राला दिल्या आणि त्यापैकी रोहिणी जी होती, रोहिणीवर चंद्र फार प्रेम करत होता आणि बाकीच्या ज्या होत्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता. आता असंही महाराज, चंद्राच्या 27ही पत्न्या होत्या, भेदभाव त्यांनी करायला नको होता. परंतु एक दिवस या कन्या रडत रडत आपल्या पित्याकडे म्हणजे दक्ष प्रजापतीकडे गेल्या. सांगितलं, पिताश्री, संसारामध्ये जगत असताना रोहिणीला प्रेम मिळताना आमच्यासोबत भेदभाव केला जातो. दक्ष प्रजापतीने एक दिवस आपल्या जावयाला म्हणजे चंद्राला समजावून सांगितलं, पण त्याच्यामध्ये बदल झाला नाही. शेवटी शाप दिला दक्ष प्रजापतीने चंद्राला, तुला क्षयरोग होईल. आणि मग दुःख वाटायला लागलं. त्या ठिकाणी नामस्मरण चिंतन केलं, त्यामधून तो त्या ठिकाणी दुःखित व्हायला लागला. मग काय करावं? ब्रह्मदेवाने सांगितलं की तू महादेवाचं चिंतन कर. सौराष्ट्रामध्ये गेला, गुजरातमध्ये
त्या ठिकाणी पार्थिव शिवलिंग तयार केलं आणि त्या पार्थिव शिवलिंगाचं नामस्मरण त्यावेळेला तो करायला लागला. महादेवाचं नामस्मरण ज्या वेळेला करायला लागला चंद्र, त्यावेळेला त्या पार्थिव शिवलिंगातून साक्षात भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले. बोलिये भोलेनाथ भगवान की जय. आणि महादेवाला त्यावेळेला त्यांनी त्याचं दुःख सांगितलं. महादेवाने सांगितलं, बघ तुला दक्ष प्रजापतीने शाप दिलेला आहे, तो शाप खोटा होऊ शकत नाही. तू अमावस्येला लुप्त होशील, पौर्णिमेला पूर्ण होशील. मला पण दिलेला आहे दक्षाने शाप की या पृथ्वी तलावर तुझ्या मूर्तीची पूजा कोणी करणार नाही, शिवलिंगाची पूजा होते, भगवान शिवाच्या मूर्तीची पूजा होत नाही. आणि मग हा शाप खोटा होऊ शकत नाही, परंतु तुला या ठिकाणी मी माझ्या जटेमध्ये धारण करतोय, म्हणजे तुझा दाह जो आहे तो कमी होईल. म्हणून महादेवाने चंद्राला जटेमध्ये धारण केलं. आणि असं म्हणतात, सोम म्हणजे काय होतं? सोम म्हणजे चंद्र. चंद्राने त्या शिवलिंगाची स्थापना केली. विचारलं, काय हवंय तुला? म्हणे, महादेवा मला दुसरं काही नको, माझ्यासाठी तुम्ही आलात ना, जसं माझ्यासाठी आलात विश्वाचं कल्याण करा, इथंच तुम्ही स्थित व्हा. त्याच ठिकाणी भगवान शिव स्थित झाले. सोम म्हणजे चंद्राने या शिवलिंगाची निर्मिती केली, ज्योतिर्लिंगाची निर्मिती केली आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी नाव पडलं सोमनाथ. बोलिये सोमनाथ भगवान की जय. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम. या मल्लिकार्जुनाची कथा कालच आपण ऐकली. ज्या वेळेला गणेशाचा आणि कार्तिकाचा विवाह यांचा त्या ठिकाणी चर्चा चालू होती. रागारागाने कार्तिक स्वामी दक्षिण प्रांतामध्ये गेले, म्हणून कार्तिक स्वामीला भेटण्यासाठी श्रीशैल पर्वतावर भगवान शिव आणि पार्वती माता हे वास्तव्य करायला लागले. तिथे भगवान शिवाला अर्जुन आणि पार्वतीला मल्लिका हे नाव प्राप्त झालं आणि हे ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी स्थापित झालं. त्याचं नाव झालं मल्लिकार्जुन. बोलिये मल्लिकार्जुन भगवान की जय. तिसरं जे ज्योतिर्लिंग आहे ते महाकालेश्वर, हे उज्जैन या ठिकाणी आहे. याची कथा अशी आहे, सत्वशील नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याला 4 पुत्र होते. देवप्रिय, मेधाप्रिय, सुक्रत आणि सुरत. हे 4 पुत्र, थोडा आवाज थोडा कमी येऊ द्या, आजूबाजूने थोडा आवाज कमी येऊ द्या. सुरत आणि सुकृत हे 4 पुत्र त्या ठिकाणी होते. माझा आवाज कमी नका करू म्हटलं, इकडून कमी येऊ द्या म्हटलं आवाज, माझा नका कमी करू, आधीच माझा घसा दुखतोय. तर हे 4 पुत्र महादेवाची भक्ती त्या ठिकाणी करत होते आणि एक राक्षस त्या ठिकाणी आला. यांना त्रास द्यायला लागला, दूषण नावाचा राक्षस. यांनी महादेवाची प्रार्थना त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. सर्व गाव त्रस्त झालं. हळूहळू करता करता सगळ्या गावातील लोकांनी पळ काढला, गाव सोडून जायला लागले लोक. परंतु यांनी धर्माचं आचरण करणारे होते महाराज. हे 4ही पुत्र धर्माचे आचरण करणारे होते. आपला धर्म त्या ठिकाणी सोडला नाही, तिथेच बसून महादेवाची भक्ती करायला लागले, महादेवाची पूजा अर्चा करायला लागले, महादेवाचं नामस्मरण करायला लागले, महादेवाचं चिंतन करायला लागले हे 4ही पुत्र. आणि म्हणून त्या ठिकाणी काशी विश्वनाथाच्या रूपाने हे ज्योतिर्लिंग या ठिकाणी तयार झालं. बोलिये काशी विश्वनाथ भगवान की जय. यानंतर 8वं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकम गौतमी तटे. आणि त्र्यंबकेश्वर हे त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग हे सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे, नाशिकपासून अगदी जवळ आहे. आणि म्हणून हे निर्माण का झालं तर गौतम ऋषीला एकदा शाप प्राप्त झाला होता. त्या शापातून मुक्त होण्याकरिता 100 तीर्थांचं जल एकत्रित केलं आणि ज्या वेळेला महादेवाची स्थापना केली, महादेवाला त्या ठिकाणी प्रसन्न केलं, महादेव अवतीर्ण झाले आणि महादेवासाठी गौतम ऋषींसाठी भगवान शिव भोले बाबा भंडारी त्या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि ज्योतिर्मय स्वरूपाने वास्तव्य करायला लागले. ब्रह्मा विष्णू महेशाच्या स्वरूपाने भगवान तिथे वास्तव्य करतात. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे त्र्यंबकेश्वर. बोलिये त्र्यंबकेश्वर भगवान की जय. 9वं ज्योतिर्लिंग आहे परळी वैजनाथ. वैजनाथ किंवा वैद्यनाथ सुद्धा त्याला आपण म्हणतो. परल्यां वैद्यनाथं च.
हे ज्योतिर्लिंग कोणी निर्माण केलं, कोणी स्थापित केलं? असं म्हणतात रावणाची आई जी आहे केकसी, ती महादेवाची फार भक्त होती. पार्थिव शिवलिंग तयार करायची आणि रोज नदीमध्ये नेऊन प्रवाहित करायची. एकदा रावणाने पाहिलं, रावण म्हटला रोज रोज माझी आई महादेवाचं नवीन शिवलिंग तयार करते, त्यापेक्षा मीच महादेवाला घेऊन येतो. रावणाने महादेवाला प्रसन्न केलं. महादेव प्रसन्न झाले, म्हणे माझ्या घरी चला. भगवान भोलेबाबांना जायचं नव्हतं, म्हणे मी नाही येऊ शकत, पण माझा आत्मलिंग मी तुला देतो. पण नियम असा आहे, तू जिथं ठेवशील तिथून पुन्हा उचलल्या जाणार नाही. घेतला आत्मलिंग डोक्यावरती रावणाने, निघाला रस्त्याने. एवढ्यात शिवमायेने त्याला घेरलं. भगवान शिवाने माया त्या ठिकाणी केली आणि भगवान शिवाने काय केलं, माया केल्याच्या नंतर रावणाला लघुशंका आली. लघुशंका समजते ना? रावणाला लघुशंका आली. बरं, एवढी जोरात की रावणाला त्या ठिकाणी आवरल्या जाईना. आता शिवलिंग खाली ठेवावं तर पुन्हा उचलता येत नाही, कारण आधीच सांगितलं होतं महादेवाने. एवढ्यात शिवमायेने गणपती बाप्पा गुराख्याचं रूप घेऊन तिथूनच जात होते. याला वाटलं याच्या हाती दिलं पाहिजे शिवलिंग, म्हणून गणपतीला बोलवलं. गणपती गुराख्याच्या रूपात होते. म्हणे पोरा जरा इकडे ये. त्याच्या हातामध्ये शिवलिंग दिलं. गणपतीने सांगितलं मी पकडेल, पण लवकर जर आला तर, तुम्ही जर उशीर केला तर मी हातात पकडणार नाही, मी खाली ठेवून देईल. रावण गेला लघुशंका करायला. किती वेळ जावं मनसाने महाराज? 1, 2, 3 मिनिट वाट पाहिली. कुणी? गणपतीने. किती वेळ वाट पाहिली? वाट पाहता पाहता त्या ठिकाणी जवळपास 1 मुहूर्त झाला. 1 मुहूर्त म्हणजे जवळपास पाऊण तास. पाऊण तास झाला तरी रावणाची लघुशंका आटोपली नाही. शेवटी गणरायाने ते शिवलिंग खाली ठेवून दिलं आणि तिकडे रावणाची लघुशंका आटोपली. जसा आला रावण, शिवलिंग खाली ठेवलं होतं, धावतच आला आणि खेचायला लागला. म्हणून त्याला कानासारखा आकार निर्माण झाला. म्हणून त्याला एक गोकर्ण महादेव असं सुद्धा त्या ठिकाणी नाव प्राप्त झालं. गोकर्ण महादेव नाव प्राप्त झालं आणि महान बलाने ओढलं म्हणून गोकर्ण महाबळेश्वर असं सुद्धा एक नाव प्राप्त झालं. ते उचलता आलं नाही, ते तिथं स्थापित झालं. ते ज्योतिर्लिंग आहे, ते म्हणजे परळी वैद्यनाथ. वैद्यनाथ का म्हणतात? कारण त्या परिसरामध्ये आजही अनेक औषधी उपलब्ध आहे असं म्हणतात. अनेक औषधी तिथे उपलब्ध आहे. वैद्यनाथाचं ते काम महादेव करतात, म्हणून वैद्यनाथाच्या रूपाने भगवान त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. आजही तुम्ही गेलात, आणि हेही आपल्या महाराष्ट्रातच आहे, बीड जिल्ह्यामध्ये. हे पण आपल्या महाराष्ट्रात आहे. म्हणून हे या ठिकाणी 9 ज्योतिर्लिंग आहे. परल्याम वैद्यनाथम च. आणि रावणाला मात्र त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली. भगवान शिव तिथेच स्थापित झाले. आणि हे या ज्योतिर्लिंगाची विशेषता अशी आहे की इथे साक्षात भगवान शंकराचं आत्मलिंग आहे, जे महादेवाने स्वतः दिलं होतं. म्हणून त्या महादेवाचं सुद्धा या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. बोलिये परळी वैद्यनाथ भगवान की. 10वं ज्योतिर्लिंग आहे नागनाथ. नागेशम दारुकावने. एका वनामध्ये त्या ठिकाणी दारुक नावाचा दैत्य होता आणि सुप्रिय नावाचा वैश्य त्याच्या कारागृहामध्ये त्याने डांबून ठेवलं होतं. पण तो कारागृहात राहत असताना वाळूचं शिवलिंग तयार करायचा आणि शिवलिंग तयार करून तिथेच महादेवाची भक्ती करायचा. एकदा दारुकाला वाटलं कदाचित मला मारण्यासाठी तर हा महादेवाचं पूजन करत नाही, त्याला मारायला गेला तो. एवढ्यात त्या शिवलिंगातून साक्षात महादेव प्रगट झाले आणि त्या कारागृहाची दशाच पालटली. तिथं कारागृह राहिलं नाही. भगवान शिव, पार्वती, कार्तिक आणि गणेश 4ही जण त्या ठिकाणी प्रगट झाले. या सुप्रिय नावाच्या वैश्याला दर्शन दिलं आणि दारुकाला त्या ठिकाणी ताडण करणार एवढ्यात तो शरण गेला. म्हणे देवा मला क्षमा करा, यानंतर मी कोणाला त्रास देणार नाही. तुम्ही या वनामध्ये आलात, इथे स्थापित व्हा. म्हणून नागनाथ रूपाने औंढा या ठिकाणी तुम्ही गेला असाल. हे पण आपल्या महाराष्ट्रातच आहे, औंढा नागनाथ. आणि नागेश्वर पण त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि तिथे पार्वतीला नागेश्वरी म्हटलं जातं. म्हणून औंढा नागनाथ रूपाने भगवान शिव त्या ठिकाणी प्रस्थापित झाले. याच मंदिरामध्ये एकदा संत नामदेव महाराज आले होते आणि म्हणे मला कीर्तन करायचं आहे.
काही मंडळींनी विरोध केला, म्हणे तुला काय कीर्तन करायचंय ते मंदिराच्या मागं जाऊन करायचं, इथं नाही. गेले महाराज, म्हणे मला कीर्तनच करायचंय. मागे केलं काय, समोर केलं काय. जिधर जिधर नामा घुमे उदर उदर देवल घुमे. ज्या ठिकाणी नामदेव महाराज कीर्तन करायला लागले, मंदिराचं द्वार फिरलं, महादेव त्या ठिकाणी फिरले. आजही तुम्ही औंढा नागनाथला जाल तर मंदिराच्या मागे नंदी उभा आहे. याचं दुसरं काहीच कारण नाही, मंदिर फिरलेलं आहे त्या ठिकाणी. फिरविले देऊड जगा माझी ख्याती. नामदेवासाठी साक्षात भगवान परमात्म्याने द्वारच बदलून टाकलं महाराज. म्हणून हे नागनाथ ज्योतिर्लिंग आहे 10वं. बोली औंढा नागनाथ भगवान की. जय. 11वं ज्योतिर्लिंग आहे रामेश्वरम. ज्या वेळेला सीतामाईचं हरण झालं होतं, सीतामाईच्या शोधासाठी प्रभू श्री रामचंद्रजी गेले. समुद्राच्या काठावर 3.5 दिवसपर्यंत प्रार्थना केली. आणि ज्या वेळेला पार्थिव शिवलिंग तयार केलं, साक्षात भगवान परमात्मा प्रगट झाले आणि राम प्रभूला सांगितलं, म्हणे चिंता करू नका, तुमचं सगळं कार्य या ठिकाणी सफल होईल. तुमची काही इच्छा आहे का. म्हणे देवा काही इच्छा नाही, या रामाचा ईश्वर इथे प्रगट झाला, रामेश्वर नावाने या ठिकाणी तुम्ही राहा. म्हणून प्रभू श्री रामचंद्रजीच्या नावाने भगवान शिव तिथेच वास्तव्य करायला लागले. ते ज्योतिर्लिंग म्हणजे रामेश्वरम. बोलिये रामेश्वरम भगवान की जय.